राज्य सरकारनं 2 सप्टेंबरला काढलेल्या हैदराबाद गॅझेटियर जीआर नंतर ओबीसी समाजामध्ये अस्वस्थता पाहायला मिळते। हा जीआर रद्द करावा या मागणीसाठी नागपुरामध्ये सकल ओबीसी समाजाचा आरक्षण बचाव महामोर्चा निघणार आहे। या मोर्चात ओबीसी संघटनांसह ओबीसी समाज मोठ्या संख्येने सहभागी होणार आहे। दुपारी 12 वाजता नागपुरातील यशवंत स्टेडियम इथून हा मोर्चा निघेल, तर संविधान चौकामध्ये जाहीर सभेनंतर मोर्चाची सांगता होईल। नागपूरचा मोर्चा म्हणजे टंगड्या फोडायचं काम। नागपूरचा मोर्चा म्हणजे असा मोर्चा आहे तो जीव जायना म्हणून हात फोडायचे असं म्हणतात त्याला। एक म्हणली मी परवा दवाखान्यात सांगितलं झोपेतून उठला आणि पीठ हात नसला असं काय नाही त्याचं। अचानक कुंकुम गाव उठला ओबीसी 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 करीत बसला गडी गुटगुटीत होता चिकना चुपट दिसायला। आता याला दिसतो पिऊ आता निळा पावलाय हे नाही त्यांना काही गरज होती ती काँग्रेसचा मोर्चा ओबीसी म्हणून। आणि या संदर्भात अधिक बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी अमर काणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अमर, आज नागपूरमध्ये आरक्षण बचाव महामोर्चा ओबीसींचा निघणार आहे, कशा प्रकारे तयारी या मोर्चाची करण्यात आलेली आहे? खरं तर सकल ओबीसी समाजाचा हा मोर्चा नागपुरातील यशवंत स्टेडियम येथून निघणार आहे आणि त्याची दृश्य आपण बघतोय। हा मोर्चा यशवंत स्टेडियम पासून जिथे निघणार आहे तिथे एक व्यासपीठ तयार करण्यात आलेला आहे। आपण हे संपूर्ण व्यासपीठ बघू शकतो, त्याच्यावर स्पष्टपणे 2 सप्टेंबरचा काळा जीआर रद्द करा आणि त्याला एक फुली सुद्धा मारण्यात आलेली आहे। म्हणजे हा जीआर रद्द करण्याच्या मागणीकरता प्रामुख्याने हा संपूर्ण मोर्चा निघत आहे। तो यशवंत स्टेडियम पासून निघणार आहे। विजय वडेट्टीवारसह अनेक काँग्रेसचे नेते या मोर्चात सहभागी होणार आहेत। तसा आयोजकांकडून जो दावा करण्यात येतोय की सर्व पक्षाचे नेते सहभागी होतील आणि इथून हा मोर्चा निघून थेट संविधान चौकात जाणार आहे आणि संविधान चौकात या मोर्चाचं समापन होणार आहे। तिथे ओबीसी चळवळीतील काही नेते कार्यकर्ते तिथनं मार्गदर्शन करणार आहे, त्याची तयारी आपण बघू शकतो। इथे साधारणपणे होर्डिंग्स लागले आहे, ते चंद्रपूरच्याच काही नेत्यांचे लागलेले आहे। म्हणजे आपण बघू शकतो विजय वडेट्टीवार असो किंवा तिथल्या धानोरकर ताई असो यांचे हे सगळे होर्डिंग्स या संपूर्ण परिसरात लागलेले दिसत आहे। साधारणतः लाखभर लोक सहभागी होतील असा दावा आयोजकांकडून करण्यात येतो आणि जय्यत अशी तयारी संपूर्ण सकल ओबीसी समाजाकडून करण्यात आलेली आहे। साधारणतः 11-11:30च्या सुमारास हा मोर्चाला लोक इथे मोठ्या प्रमाणात जमा असलेले चित्र दिसेल आणि त्यानंतर हा मोर्चा संविधान चौकाच्या दिशेने कूच करेल आणि एकूणच या माध्यमातून एक शक्ती प्रदर्शन ओबीसी समाज करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि इथून पुढे आजच्या मोर्चानंतर अजून राज्यातील काही विविध ठिकाणी असे मोर्चा निघणार असल्याचा संकेत सुद्धा ओबीसी महामोर्चाकडून करण्यात आला। पण आजचा मोर्चा भव्य दिव्य आणि मोठा करण्याच्या दृष्टीने आटोकाट प्रयत्न सर्व ओबीसीच्या नेत्यांनी केलेला आहे आणि राज्यातील विविध ठिकाणावरून अनेक नेते सुद्धा या मोर्चात सहभागी होण्याची शक्यता आहे। नक्कीच अमर, तर या मोर्चाकडे आपलं लक्ष असंच राहणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।